नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता आपल्या सर्वांच्या समोर एक गोष्ट आलेली आहे की प्रियाने खूप मोठं कारस्थान केलेलं आहे, ते सायलीच्या विरोधात केलेलं आहे. कारण सायलीला चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये अडकवलेलं आहे, म्हणजे लहान मुलं पळवण्याच्या केसमध्ये. आणि त्याचमुळं सायलीच्या बाबतीत जी गोष्ट घडलेली आहे ती इतकी भयानक आहे की सायलीला आता एका स्पेशल केसमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तिला जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि सायलीच्या बाबतीत हे सगळं झाल्यानंतर अर्जुन मात्र खूपच डिस्टर्ब झालेला आहे. म्हणजे अर्जुनची वाट लावण्यासाठी हे सगळं केलेलं होतं आणि अर्जुन तसा डिस्टर्ब झालेला असतो. पण प्रियाला कुठं माहिती आहे की इथं अर्जुनच्या मदतीला धावून येणार आहे तो म्हणजे रविराज. रविराज हा अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत इथे वाट लावणार आहे, ती म्हणजे या प्रियाची आणि महिपतची. कारण प्रियाने कितीही मोठं कारस्थान केलं, काहीही केलं असलं तरीही रविराज मात्र अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत या केसमधून सायलीला लवकरात लवकर सोडवणार आहे. आणि ते सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, त्याचबरोबर त्यानंतर रविराज एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सायली निर्दोष कशी आहे, सायलीने नक्की काय केलेलं होतं, या सर्व गोष्टी समोर येणार आहेत. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे पूर्णाजी आणि कल्पना यांच्यासमोर आता एक रूप आलेलं आहे, ते म्हणजे या प्रियाचं. प्रियाने आजपर्यंत जी कारस्थानं केलेली आहेत ती समोर आलेली आहेत. प्रिया कशी चुकीची आहे ते समजलेलं आहे. आणि त्यामुळं घरातील सगळेजण सायलीच्या बाबतीत त्यांचं जे मत आहे ते आता वेगळं झालेलं आहे. आणि सायलीच्या बाबतीत सगळेजण आता पॉझिटिव्ह झालेले आहेत. आणि सायली जी आहे ती त्यांच्यासाठी कशी योग्य आहे त्या गोष्टी आता सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला सांगितलेलं असतं की एक गोष्ट अशी घडलेली आहे की तुमची बायको म्हणजे सायली अर्जुन सुभेदार ही ह्युमन ट्रॅफिकिंगच्या म्हणजे चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये अडकलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे, मला तिला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र ते सांगत असतात की नाही, तुम्ही आता भेटू शकत नाहीये, त्यांना आम्हाला स्पेशल केसमध्ये ठेवावं लागलेलं आहे. म्हणजे हे सगळं कारस्थान हे महिपत आणि प्रिया यांनी केलेलं असतं. बिचारी सायली कुसुमताईकडे गेलेली असते आणि कुसुमताईकडून येताना हे सगळं कारस्थान त्यांनी आखलेलं असतं आणि सायलीच्या विरोधात एवढा मोठा डाव आखला गेलेला असतो. ॲक्च्युली हा डाव जो आहे तो सायलीच्या विरोधात नसतो, तर हा डाव जो असतो तो प्रियाने इकडे अर्जुनच्या विरोधात आखलेला असतो. कारण काहीही झालं तरीही अर्जुन डिस्ट्रॅक्ट झाला पाहिजे केसपासून. कारण आता त्यांना कळून चुकलेलं आहे अर्जुन जो आहे तो केसच्या खूप जवळ पोहोचत चाललेला आहे. कारण हरीश केसच्या बाबतीत आता त्याने जो काही स्टँड घेतलेला होता त्यामुळं यांची सगळ्यांची वाट लागलेली आहे, यांच्या सगळ्यांच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्यामुळं काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट जी असते त्यामुळं हे सगळं घडत असतं. आणि या सगळ्यातून आता अर्जुन जो आहे तो कशा पद्धतीने बाहेर काढणार आणि मग त्याचं लक्ष सायलीकडे लागून राहील. आणि हा सगळा प्लॅन आता प्रियाने केलेला असतो. म्हणजे मर्डर करायचा नाही, कोणाला मारायचं नाही, रक्त येऊ द्यायचं नाही, पण वातावरण मात्र इकडे डिस्टर्ब करून टाकायचं, हा सगळा डाव प्रियाने आखलेला असतो. प्रियाने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं, घरातील सगळ्यांना डिस्टर्ब करण्यासाठीच हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता प्रतिमा जी आहे ती घरी असते, त्याचबरोबर अर्जुन असतो. आणि आता इकडे प्रतिमा, रविराज, नागराज सगळेजण असतात आणि टी व्हीवरती बातमी लागते. इकडे सुभेदारांच्या घरी पण टी व्ही लावलेला असतो, त्या टी व्हीवरती बातम्या सुरू झालेल्या असतात की सायली अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची पत्नी सायली अर्जुन सुभेदार हिने चाइल्ड ट्रॅफिकिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये पुराव्यानिशी त्यांना पकडलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात आता पोलीस कंप्लेंट झालेली आहे. तर हे सगळं काय आहे, या केसचा विलास मर्डर केसशी काही संबंध आहे का, सायली सुभेदार नक्की का हे सगळं वागलेले आहेत, का सायली सुभेदार यांनी हे सगळं केलेलं आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले असतात. आणि या प्रश्नांची उत्तरं आता
सर्वांना हवी असतात, परंतु अर्जुन हे सगळं बोलत असतो, अर्जुन हे सगळं पाहत असतो, अर्जुनही घरी आलेला असतो, अर्जुनची सगळी धावपळ चाललेली असते. हे सगळं कशा पद्धतीनं घडलेलं आहे, या सगळ्यासाठी कोण जबाबदार आहे, या सर्व गोष्टी आता अर्जुनने शोधायचं ठरवलेलं असतं. हे सगळं कुणी केलेलं आहे, कुणी ह्या सगळ्या गोष्टी करायला प्रोत्साहन दिलेलं आहे, हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, हे अर्जुनला मात्र शोधायचं असतं. आणि त्यासाठी अर्जुनची शोधाशोध चाललेली असते. तर हे सगळं अर्जुन शोधत असतो. इकडे प्रिया मात्र घरातील सर्वांना भडकवत असते, सर्वांना म्हणत असते की हे सगळं करणारं ही सायली जी आहे ना ती अशीच आहे, ती मधुभाऊंना प्रत्येक वेळेस साथ द्यायची, मधुभाऊ तिच्याशी चांगलं वागलेले आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे ती मधुभाऊंच्या प्रत्येक कारस्थानामध्ये सामील असायची आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. कल्पना इकडे अर्जुनला बोलत असते, ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन मला एक कळत नाहीये की नक्की काय झालेलं आहे, मला माहीत नाहीये, पण मला एवढं मात्र माहिती आहे की सायली अशी वागू शकत नाही. तेव्हा अर्जुनला खूप बरं वाटतं, कारण कल्पनाला तो म्हणत असतो की खरंच मम्मा, मला ना वाटलं नव्हतं, पण तुझ्या मनात अजूनही सायलीबद्दलच्या ज्या भावना आहेत ते पाहून खरंच मला बरं वाटलेलं आहे, असं अर्जुन बोलत असतो आणि म्हणत असतो की खरंच आज मला कळलेलं आहे की काहीही झालं तरीही सायलीचा जो चांगुलपणा आहे तो मात्र कमी झालेला नाही. सायली जी आहे ती कशी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जरी तुम्ही तिला सून म्हणून स्वीकारलेलं नसलं तरीही सायली कशी आहे ही गोष्ट मात्र आपल्या सगळ्यांना चांगलीच माहिती आहे, असं अर्जुन बोलत असतो. त्याचबरोबर इकडे रविराज म्हणत असतात की नाही प्रतिभा, काहीतरी गफलत झालेली आहे, कारण सायलीचे संस्कार हे वेगळे आहेत. सायली असं वागू शकत नाही आहे, एखाद्याच्या लहान लेकरांना पकडून त्यांच्या बाबतीत जे काही केलं जातं हे सगळं सायली करू शकत नाही आहे. कारण सायली कशी आहे, सायलीचे विचार कसे आहेत हे प्रतिमा आणि रविराज यांच्यामध्ये पण बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नागराज म्हणत असतो की आता तिला रंग्यात पकडलेलं आहे आणि दादा अजूनही तू तिच्यावर विश्वास ठेवतोय, तुला अजूनही वाटतं की ती बरोबर आहे, असं नागराज म्हणत असतो. तेव्हा रविराज म्हणतो की तुला किती माणसं माहिती आहेत, कारण तू कुणाला पाहिलेलं आहे, हे रविराजचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आता मला माहिती आहे की सायली चुकलेली नाही, सायली चुकू शकत नाही, असं रविराजचं म्हणणं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे प्रतिमालाही छान वाटतं. फायनली रविराज यांनी सायलीवरती विश्वास ठेवलेला असतो आणि सायली कशी आहे या गोष्टी रविराज यांनी सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केलेला असतो. इकडे प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रियाने हे सगळं सायलीला उद्ध्वस्त करण्यासाठी केलेलं होतं, पण घडत मात्र उलटच असतं, कारण हा सगळा डाव प्रियाच्या अंगलट येऊ लागलेला असतो. या सगळ्या डावामध्ये प्रिया जी आहे तीच सामील आहे असं सगळ्यांना वाटू लागलेलं असतं. कारण काहीही झालं तरीही सायली कशी आहे हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे. सायलीने आजपर्यंत जरी चुका केलेल्या असल्या तरी तिची एकच चूक आहे, ती म्हणजे त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ते घरातल्यांपासून तिनं लपवून ठेवलेलं आहे. अशा दुसऱ्या कोणत्याही चुका तिनं केलेल्या नाहीत. इकडे प्रिया मात्र फोनवर बोलत असते, ती साक्षीला म्हणत असते की सायली आता कशी अडकते बघ, तिला कधीच आपण बाहेर येऊ द्यायचं नाही. आणि हे सगळं बोलणं कल्पनाच्या कानावरती पडतं. कल्पनाला मात्र धक्का बसतो. कल्पना म्हणते हे सगळं काय आहे. कल्पना आत येते, पूर्णाजीशी बोलू लागते, पूर्णाजीला म्हणू लागते की पूर्णाई तुम्हाला काय वाटतंय, सायलीच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे बघ, मी त्या मुलीला जेवढं ओळखते ना तेवढ्यावरून मला एकच गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे सायली जी आहे ना ती असं कधीच वागू शकत नाही. इकडे प्रिया जी आहे ती आता रविराजकडे आलेली असते आणि रविराजला ती म्हणत असते, बाबा बघितलं ना सायलीनं काय केलेलं आहे, सायलीनं एवढी मोठी चूक केलेली आहे, सायलीकडून हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्याला सायली जबाबदार आहे, सायलीनं हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. तुम्हाला मी म्हणत होते ना मधुभाऊ हे सायलीचा लाड करतात, कळलं ना तुम्हाला आज मधुभाऊ हे सायलीचा लाड का करत आहेत, याचं कारण तुमच्या लक्षात आलंय ना. प्रिया मात्र इकडे सगळ्यांना भडकवायचा प्रयत्न करत असते. तेव्हा रविराज म्हणतात की प्रिया तन्वी बस झालं तुझं, कारण तू कोण आहेस, कशी आहेस हे मला चांगलंच माहिती आहे आणि सायलीलाही मी चांगलाच ओळखून आहे, त्यामुळं तू जे बोलते त्या कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही, कारण सायली अशी वागू शकत नाही आहे, सायली कशी आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं तू जे काय बोलत आहे, तुझं जे काय बोलणं चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही. या भाषेमध्ये रविराज इकडे प्रियाला बोलत असतात आणि प्रियाला म्हणत असतात की काहीही झालं तरीही आत्ता जे काही मी बोलत आहे ना ती गोष्ट लक्षात ठेव, कारण तू कितीही चुका केलेल्या असल्या, तू काहीही केलेलं असलं तरीही सायलीनं प्रत्येक वेळेस तुझी बाजू घेतलेली आहे, सायली ही प्रत्येक वेळेस तुझ्या बाजूने उभी राहिलेली आहे. पण आज सायलीच्या विरोधात बोलायला तू जरासंही मागं पुढे पाहत नाही. तुला असं वाटत आहे की ठीक आहे सायली चुकलेली आहे, सायलीच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे, तू लगेच बोलून गेलीस, पण तू एकदाही विचार केलेला नाही की
सायली खरंच असं वागलेली आहे का? नक्की सायलीने काय केलेलं आहे? या कोणत्याच गोष्टी तुला पडलेल्या नाही आहेत. तुला फक्त एवढंच माहिती आहे की सगळ्यांच्या मनात भडकवायचं. आत्ता सध्या अर्जुनला गरज आहे आणि मला अर्जुनकडे जाणं गरजेचं आहे, असं म्हणत रविराज हे आता अर्जुनकडे जायला निघतात. कारण अर्जुनला सध्या गरज आहे. सायली अशी वागू शकत नाही आहे. ही गोष्ट मात्र रविराजला चांगलीच माहिती असते आणि रविराजने ठरवलेलं असतं की आत्ता अर्जुनची साथ मला द्यायची आहे आणि म्हणूनच रविराज हे अर्जुनच्या मदतीसाठी आता धावत निघालेले असतात. रविराज हे आता सुभेदारांच्या घरी येतात आणि सगळ्या सुभेदारांना सांगू लागतात की काळजी करायची अजिबात गरज नाही. सायलीनं असं काही केलेलं नाही आहे हे मलाही माहिती आहे. आपण सगळेजण सायलीच्या पाठीशी आहोत, त्यामुळं तुम्ही घाबरायची कोणीही गरज नाही. आपण आहोत ना, सायलीला सोडवू या सगळ्यातून, असं म्हणत रविराज जे आहे ते बोलत असतात आणि रविराज सांगत असतात की काहीही झालं तरीही आपल्याला सायलीला या सगळ्यांतून बाहेर काढणं गरजेचं आहे. सायलीला एकदा आपण यातनं बाहेर काढलं की मग नक्की यामागं कोण आहे ते आपल्याला कळेल. अर्जुन काळजी करू नको, लवकरात लवकर सायलीच्या जामिनाची तयारी आपण करूया. आणि आत्ताच आता अर्जुन म्हणत असतो की नाही सिनियर, आजच्या आज मला सायली घरी हवी आहे. सायलीला मी जेलमध्ये नाही पाहू शकत. तेव्हा रविराज म्हणतो की हो चालेल, चल आपण कोर्टाकडून जामिनाचे सगळे पेपर्स तयार करूया आणि सायलीला जामिनावरती सोडवून आपण घेऊन येऊया. असं सगळं रविराजचं बोलणं चाललेलं असतं आणि रविराजने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या सायलीला घेऊन येणं गरजेचं आहे. आणि मग रविराज आणि अर्जुन हे दोघंही जायला निघालेले असतात. इकडे प्रिया मात्र हादरलेली असते. प्रिया म्हणत असते की एवढं सगळं कारस्थान झालं पण तरीही हे हल्ले नाही आहेत, हे जागचे हल्ले नाही आहेत. यांना सगळ्यांना नक्की काय वाटत आहे, यांच्या सगळ्यांच्या डोक्यात नक्की काय चालू आहे, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि प्रिया मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आत्ता माघार घेणार नाही. एकदा का ही जी सायली आहे ही अडकलीच पाहिजे, ही बाहेर यायलाच नको आहे, तरच हे आमच्या फायद्याचं ठरणार आहे. अन्यथा ह्या सर्व गोष्टी खूपच घातक होणार आहेत, असं सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आत्ता आम्ही या सगळ्यांना एकत्र येऊच देणार नाही. हा सगळा डाव प्रियाने आखलेला असतो. इकडे अर्जुन आणि रविराज सायलीला सोडवण्यासाठी गेलेले असतात आणि सायलीला सोडवून आणायचंच आहे हे त्यांनी ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे घरी अर्जुनने सगळ्यांची समजूत घातलेली असते. त्याचबरोबर अश्विनसुद्धा घरी सगळ्यांना समजवत असतो की काळजी करायची अजिबात गरज नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. आणि हे सगळं आपण ज्या पद्धतीने बघत आहोत तसं नाही आहे, कारण जे दाखवलं जाते ते वेगळं आहे आणि प्रत्यक्षात गोष्टी घडत आहेत त्या वेगळ्या आहेत, असं इकडे रविराजनेही समजून सांगितलेलं असतं. सगळेजण सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि सायलीला काय हवं नको या सर्व गोष्टी पाहत असतात. सगळ्यांनाच काळजी वाटत असते. सायलीच्या बाबतीत सगळेजण पॉझिटिव्ह झालेले असतात आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरीही आज मी शांत राहणार नाही, कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे ही सायली. या सायलीमुळं आज आपल्या घरातला आनंद गेलेला आहे, असं प्रिया बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता प्रतिमा त्याचबरोबर घरातले बाकीचे सर्वजण तिथं आलेले असतात आणि सर्वजण म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही सायलीच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. या सगळ्यामध्ये सायलीचा अजिबात दोष नाही. सायली या सगळ्यामध्ये दोषी नाही आहे. तिच्यावरती हे आरोप केले जात आहेत आणि सायलीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू झालेले असतात. कारण सायलीने असं काहीच चुकीचं केलेलं नाही आहे. या सगळ्या गोष्टींवरती सगळ्यांचाच विश्वास असतो. सायली कोणाशीच चुकीचं वागू शकत नाही आहे हेही सगळ्यांना माहिती असतं आणि म्हणूनच सगळेजण बोलत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि रविराज सायलीला सोडवतात आणि सायलीला घेऊन घरी येतात. सायलीच्या बाबतीत जे काही झालेलं असतं ते त्यांना दोघांनाही माहिती असतं. त्यामुळं सायलीला घेऊन ते घरी येत असतात आणि सायलीला जेव्हा घेऊन घरी येतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. सगळेजण सायलीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात आणि सायलीला घेऊन घरी आल्यानंतर सगळेजण आनंदाने पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात की फायनली आता सायली घरी आलेली आहे, खरंच बरं झालेलं आहे. अन्यथा सायलीवरती जी काही वेळ आलेली होती ती खूप वाईट होती, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रियाने कितीही कारस्थानं केलेली असली तरीही सायली ही सत्याच्या बाजूने उभी राहणारी आहे. सायली ही खरी आहे, त्यामुळं सायलीच्या बाबतीत असं काहीच घडू शकत नाही. मग आता रविराज म्हणतात की अर्जुन एक काम करायचं
करायचं आहे, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे. मीडियाने या गोष्टी जास्त उचलून घेतलेल्या होत्या, त्यामुळं आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांच्या समोर हे सत्य आणायचं आहे. कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये सायली दोषी नव्हती, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आली पाहिजे, असं रविराज बोलत असतात. आणि मग रविराज म्हणतात की आत्ता आपल्याला ही गोष्ट स्वीकारणं गरजेचं आहे. आणि मग रविराज इकडे अर्जुनला म्हणतात की मी प्रेस कॉन्फरन्स बोलवतो. आणि मग रविराज यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे आणि ठरवलेलं असतं की आता ते जे काही घडलेलं आहे ते सायली आणि रविराज हे दोघंही मीडियाच्या समोर सांगत असतात की रस्त्याने जात असताना एक छोटंसं लेकरू होतं, ते एका गाडीला धडकलं आणि सायलीनं ते पाहिलं. मग सायलीने त्या लेकराला उचलून घेतलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ती घेऊन गेली. तिथं गेल्यानंतर सायलीने त्या मुलासाठी त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात केली. तिथं सायली म्हणते की तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, नक्की काय घडलेलं आहे ते सगळं तुम्ही पाहू शकता, असं सायली त्यांना सांगत असते. आणि मग सायलीने मीडियाला ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि सायलीलावरती लागलेला जो कलंक असतो तो तिथे धुवून टाकलेला असतो. आणि मग सायली, पूर्णाजी सगळेजण तिथे असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता पूर्णाजी घरातील सर्वांना ह्या सर्व गोष्टी कळतात तेव्हा मात्र घरातील सर्वजण पाहू लागतात. फायनली ही गोष्ट चांगली घडलेली असते आणि रविराज त्याचबरोबर अर्जुन सगळेजण खुश झालेले असतात. आणि मग पूर्णाजी मात्र सगळ्यांच्या समोर तिथे आता सायलीला जवळ घेते, सायलीची माफी मागते, सायलीच्या हातामध्ये घराच्या चाव्या देते आणि सांगू लागते की तूच या घरची सून आहे, तूच या घरची खरी लक्ष्मी आहे, असं सायलीच्या बाबतीत ती सांगू लागते. आणि सायलीलाही तेव्हा खूप बरं वाटतं. फायनली या गोष्टी मनाप्रमाणे घडत असतात आणि सायली आणि रविराज यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि पूर्णाजी म्हणते की सायली, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तूच या घरची सून आहे, ही कर्तव्य, ह्या जबाबदाऱ्या फक्त तूच सांभाळू शकते, असं म्हणत सायलीच्या हाती पूर्णाजीने घराच्या चाव्या दिलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की आजपर्यंत माझ्याकडून तुला खूप त्रास झालेला आहे, मी चुकीची ठरलेली आहे, पण तू दाखवून दिलेला आहे तुझ्या चांगुलपणामुळे, तुझ्या सगळ्या वागण्यातून, तुझ्या सगळ्या गोष्टींमुळे तू दाखवून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर तुझ्यामुळंच ह्या सर्व गोष्टी इथे व्यवस्थित झालेल्या आहेत, हे सगळं पूर्णाजी बोलून दाखवत असते. आणि फायनली पूर्णाजीने सायलीचे हात जोडून माफीही मागितलेली असते. त्याचबरोबर सायली आणि पूर्णाजी हे सगळेजण आता एकत्र आलेले असतात, पण प्रियाची मात्र आता वाट लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.